नमस्कार. आजचा विषय आहे लहान मुलांमध्ये मोबाईलचं वाढतं प्रमाण. पेरा तेच उगवे या म्हणीप्रमाणे आपले जे आजी आजोबा आई वडील होते हे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा विविध प्रकारच्या गोष्टी सांगून आपल्याशी संवाद साधत होते. आता परिस्थिती जरा बदलली. आता आपण मुलांच्या हातामध्ये सहज मोबाईल देतो. मुलांना मोबाईलची ओळख नसते. मी कित्येकदा पाहिलं, शाळेत जाणाऱ्या ज्या माता असतात त्यांच्या एका हातामध्ये मोबाईल असतो, ते मोबाईल स्क्रोल करत असतात आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांचं बाळ असतं, त्याला ते अक्षरशः खेचत असतात. त्यांचं अर्ध लक्ष मोबाईलकडे असतं. त्याचप्रमाणे दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हणजे लहान मुलांना जेव्हा आई भरवते, आईची साधी इच्छा असते की आपल्या बाळाने जेवावं. बरोबर आहे, पण ते जेवण्यासाठी त्याच्या हातामध्ये सहज मोबाईल देतात आणि त्याला भरवत असतात. लहान मुलांना मोबाईल काय ते माहिती नसतं, पण मोबाईलमध्ये असलेले चित्र, आवाज याच्यामुळे तो तिकडे आकर्षित होतो. ह्याच्यामुळे काय होतं, मुलांना हळूहळू मोबाईलची सवय होऊन जाते. आता बघा, ज्या गोष्टी आपण संवाद साधल्या पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी लहान मुलांना सांगितल्या पाहिजे, त्या आता इमोजीद्वारे मुलं व्यक्त होत असतात. आपण माणूस आहोत, माणसाला बोलणं, हसणं, रडणं याद्वारे तो भावना व्यक्त करतात. परंतु हल्लीची मुलं हे इमोजीज पाठवून, सॅड इमोजी दुःखासाठी, खूप आनंद झाला हॅपी इमोजी पाठवत असतात. मग त्यांची जी बोलण्याची कला आहे, संवाद हा कुठेतरी खुंटत चालला आहे. जे 40च्या नंतर चष्मा लागणारा असतो तो आता 10-12 वर्षांच्या मुलांना लागलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे मुलं एकलकोंडी होऊन त्यांना एकांत प्रिय होऊ लागला आहे. आपल्या काळामध्ये एकांत म्हटलं की खायला उठायचं. आपण संवाद साधण्यासाठी नेहमीच उतावळे झालेलं असायचं. परंतु हल्लीची मुलं संवाद साधत नाहीत. त्यांच्यामध्ये जी सहनशक्ती आहे ती देखील कमी कमी होत जात आहे. मी मगाशीच बोलल्याप्रमाणे जे पेराल तेच उगवेल. आपण आता जर मुलांच्या हातामध्ये सतत मोबाईल दिला तर त्याचे वाईट परिणाम होणारच आहेत. मुलांना जे चष्मा लागण्याचं प्रमाण आहे ते वाढणार आहे. त्याचप्रमाणे श्रवण जे आहे, श्रवणशक्ती त्याच्यावर परिणाम होऊन मुलांना लवकरच बहिरेपणा येणार आहे. म्हणजे मोबाईल किती द्यावा, कोणत्या अवस्थेमध्ये द्यावा हे आपल्याला समजलं पाहिजे. मोबाईलचे चांगले परिणाम आहेत, पण वाईट हे त्याच्यापेक्षा जास्त परिणाम आहेत. त्यामुळे मोबाईल हा वापरा, किती प्रमाणात वापरा हे तुम्हाला देखील समजलं पाहिजे. कारण मुलं मोठ्यांचं बघून अनुकरण करत असतात. त्यामुळे मला तरी वाटतं की मोबाईलचा मुलांसाठी खूप कमी प्रमाणात दिला पाहिजे. धन्यवाद. आणि मी पुन्हा सांगेन, जे पेराल तेच उगवणार आहे. तुम्ही जर मुलांच्या हातामध्ये प्रमाणापेक्षा जास्त मोबाईल द्याल तर ती 10-15 वर्षाने त्यांना बहिरेपणा, मुकेपणा हे येणारच आहे. त्यामुळे काळजी घ्या. आपली मुलं आहेत, त्यांची काळजी घेणं हे आपलं काम आहे. धन्यवाद.